चांगलं असं आयोजन, खूप चांगलं आयोजन केलेलं ते शमशेरभाई यांनी. अमन हिरा टीम, पूर्ण टीमनी मेहनत घेतलेली आहे. एस एस बॉय संघ लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. स्ट्राईकला ते स्वप्नील, नॉन स्ट्राईकला ते अनिल. चांगले असे बॅटमन, दोन्ही पण बॅटमन चांगले बॅटमन आहेत. आणि मला वाटतं मनीष सावंत, ज्यांनी PPL मध्ये चांगली अशी गोलंदाजी केली होती, तेच मनीष सावंत. चारवेद 14 कला 64 विद्यांचा अधिपती श्री गणराय, माय माऊली आई तुळजा भवानी आणि अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र, या महाराष्ट्राचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून तुम्हा आम्हा सर्वांना, व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित खेळाडू या सर्वांना घेऊन चलतोय अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची. या स्पर्धेचा हा आजचा दुसरा अंतिम शेवटचा दिवस. या दिवसामध्ये आलेल्या तमाम सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा माझ्या समवेत पवार सर असतील, अमित सर असतील, यांच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्कीच पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहत आहात. SS बॉयज स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघादरम्यान. जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते SS बॉयज स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने आणि प्रथमतः आमंत्रित केलं ते शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज मनीषचा हा चेंडू नक्कीच मी म्हणेल चांगला टटवला गेला ऑफ साईडला, जिथे कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत मी म्हणेल की 2 धावा माझ्या मते यावेळी 1 धाव माझ्या मते 1 धाव अंकित केली गेली. या एका धावच्या भारापर्यंत समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ते 1 गडी बाद 1 च्या घरामध्ये. नक्कीच यावेळेस तू चल मैं आया. नक्कीच असाही कोणताही फलंदाज नाहीये पवार सर, आता आपण बघत आहात. तर जो येतोय तो फक्त हजेरी लावतोय आणि मात्र पुन्हा जाऊन विसावतोय, थांबतोय, बसतोय तो मात्र पवेलियन मध्ये. थोडीशी बिकट अवस्था, थोडी दयनीय अवस्था यावेळी आपल्याला पाहायला मिळते ते शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. बघा सलामीला आलेला फलंदाज स्वप्नील आणि अनिलचा विचार केला तर स्वप्नील देखील अगदी अति स्वस्तामध्ये बाद झाला. धावांचा खाताही खुलं न करता तो मात्र तंबूच्या आश्रयाला गेला. त्यानंतर आलेला फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आलेला फलंदाज राहुल देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. आणि त्यानंतर इनॅट 4 वरती आपण पाहत आहात यावेळेस फलंदाज नवनाथ, यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. अमित सर असं म्हणतात ना की SS बॉयज हा संघ
आजच्या या दिवसातील प्रबळ दावेदार मानत होतो तो अंतिम फेरीमधला. आणि अशा संघासमोर ज्यावेळेस तुम्ही खेळ करताना त्यावेळेस तुमचा तो खेळ एक उच्च दर्जाचा उच्च कोटीचा पाहिजे. यावेळेचा चेंडू टप्पा पाड्यानंतर काहीसा आतमध्ये येतो, थेट फेकी होते, गोटी नेम चुकतोय, चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. थोडी खराब फेकी, थोडंसं खराब कलेक्शन, एक धाव मात्र मिळते. या एखाद्याच्या भारावर समीकरण मात्र 1 ने वाढतंय च्या घरामध्ये. हॅलो चेक. धाव संख्या आहे 3. 5 चेंडू एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा थेट फेकी होते, बलत्तर ठरतं फलंदाजाचं. आणि फलंदाज मात्र नक्कीच मी म्हणेल की आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र सुरक्षितरित्या पोहोचतोय. एका षटकाचा खेळ संपतोय बघा. 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूचा सामना आहे. 24 चेंडू पैकी 6 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. आणि या 6 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा देत 2 मोहरे बाद केले. ते SS बॉईज संघाच्या षटक क्रमांक 1 हाताळणारा गोलंदाज मनीषाने. नक्कीच आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना मला सांगायला खूप खूप आनंद होईल की आगामी काळामध्ये नक्कीच 2 मोठ्या क्रिकेटच्या शृंखला म्हणजेच नक्कीच त्यामध्ये असेल रामदास सेवा प्रतिष्ठान आयोजित रेसिडेन्शियल प्रीमियर लीग RPL, त्यानंतर नक्कीच असेल ती ICPL इंटर कॉलनी प्रीमियर लीग. नक्कीच या 2 क्रिकेटचे महासंग्राम याच मैदानावरती आपल्या थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही तुमचा नक्कीच जो परफॉर्मन्स आहे, तुमचा जो सराव आहे त्याला आता मात्र वेग द्या. 24 तास मी म्हणेल तुम्हाला सराव करता येणार नाही, परंतु आपला काम धंदा पाहून सकाळी जर तुम्ही सकाळी 6 ते 8 जरी तुम्ही चांगला खेळ केला, चांगला प्रॅक्टिस केली, चांगला सराव केला तर म्हणेल मग नक्कीच मी म्हणेल की तुम्ही एका चांगल्या एका आयकॉन किंवा मोठ्या बोलीवरती तुम्ही लागले जाल. या दरम्यानचा चेंडू गेला तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारावर समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 5 च्या घरामध्ये. अ मोस्ट वेटेड ट्रॉफी म्हणजेच रेसिडेन्शियल प्रीमियर लीग रामदास सेवा प्रतिष्ठान आयोजित ही क्रिकेटची भव्य दिव्य मालिका. नक्कीच या मालिकेमध्ये आपण अनेक अशी भरघोस पारितोषिक पाहणार आहोत. आणि नक्कीच मी म्हणेल की ज्या शृंखलेची आपण वाट पाहतो ती शृंखला म्हणजेच रेसिडेन्शियल प्रीमियर लीग RPL ही थोड्याच दिवसामध्ये आपल्या भेटीस येते. त्यानंतर विचार केला तर झटका क्रमांक 3 लागतोय. नवनाथ देखील बाद होतोय 0 या धावसंख्या. हॅलो. इनेट नंबर 5 वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज श्यामकडे देखील ती ताकद आहे, ती धमक आहे, ती कुवक आहे. षटकार चौकार माने पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढ. चेंडू गेलाय तो लॉंग लेगच्या दिशेने, जिथे चेंडूचा वरती क्षेत्ररक्षक येतो, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 1 धाव आता मात्र मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. बघा विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेट किती महत्वाची असते ना, ती काल आपण पाहिली करिश्मा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जो कालचा सामना झाला सेमीफायनलचा मैत्री 11. त्यावेळेस आदित्यने एक आपलं सांगितलं होतं की मला ती मॅच जिंकून यायची होती. आणि विशालदादांनी सांगितलं होतं की सिंगल आणि दुहेरी धावांमध्ये जर तुम्ही भर दिला ना तर आपोआप दबाव हा प्रतिस्पर्धी संघावरती निर्माण होईल. आणि तोच दबाव मात्र इथं बनवला गेला आणि मैत्री 11 संघ ह्या कालच्या दिवसामध्ये मात्र अंतिम फेरीचा दावेदार ठरला. या दरम्यान दोघांमध्ये काहीतरी मी म्हणेल की थोडंसं कॉम्बिनेशन आपण ज्याला म्हणतो ना, कम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग झाली.
हॅलो हॅलो चेक. पण पुन्हा एकदा जोडले जातो आहोत अमन हिरा चषक 2026च्या या क्रिकेट शृंखलेमध्ये. आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस, शेवटचा दिवस. या अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटी झालेला आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतात SS बॉयज स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघामध्ये चाललेली ही लढत. जर विचार केला तर मी म्हणेल SS बॉयज संघाने आता मात्र कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला पाहायला मिळते, कारण जवळपास 19-20 धावा झालेल्या आहेत आणि जवळपास त्यांचे मोहरे बाद झालेत ते 5. म्हणजे अर्धा संघ यावेळेस निवांतपणे विश्रांती घेतोय तो तंबूच्या आश्रयाला. या दरम्यानचा हा पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतात कॉमेंट्री बॉक्स एंड कडून अक्षय देखील एक मोठं नाव यावेळेस आपण पाहतोय या क्रीडांगणावरती. या दरम्यानचा चेंडू पंचांना पाक टाकला, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर कसा बाहेर निघतोय, चेंडू मध्ये जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अमन हिरा ब्रँडेड चौकार. या चौकाराचे समीकरण मात्र 4 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ते आता मात्र 24च्या घरामध्ये. बघा आतापर्यंत एकेरी आणि दुहेरी धावांच्या माध्यमातून चालणारा हा धावफलक यावेळेस मात्र जातोय चौकारांशी जवळपास 5 गडी बाद 24च्या घरामध्ये. गोलंदाज अक्षयवरती मात्र आता मात्र हात खुले करतोय तो फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावं चेंडू मारायचं होतं. एक धाव आता मात्र मिळते ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, म्हणजेच सिली मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये अक्षयने चेंडूची अडवणूक केली, चेंडू उचलला आणि तोपर्यंत संधी होती, अवधी होता तो यावेळेस फलंदाज सागर आणि फलंदाज भूषण यांच्याकडे की एक धाव घेण्याचा. यावेळेस आपण आता पाहतात की डावखुऱ्या हाताचा एक उंच पुरा विस्फोटक फलंदाज सागर जो खेळतो आपला नाबाद 7 या धावसंख्येवरती. एका चौकारासह एका दुहेरी आणि एका एकेरी धावसंख्येच्या माध्यमातून तो खेळतोय नाबाद 7 या धावसंख्येवरती. दरम्यानचा पुढचा चेंडू अक्षय विरुद्ध सागर, चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर कायसा बाहेर निघतोय. पंचांकडे अपील जाते मागितली, परंतु बघितलं या अपीलमध्ये तेवढा विश्वास नाहीये आणि नक्कीच ती अपील फेटाळली गेली. मुख्य पंच आपण पाहतात हरीश सर असतील, एक नामवंत पंच. नक्कीच मी म्हणेल की आज आपल्याला ते लाभलेले आहेत. याचा पुन्हा टप्पा पडल्यानंतर यावेळेस मात्र ऑफसाईड ऑफ स्टंप टाकण्याचा चेंडू होता, परंतु मी म्हणेल की यावेळेस थोडासा वाईडिस्ट लाईन पकडल्या गेल्यामुळे काय चेंडू गेला तो मात्र अवांतर. यावेळेस या चेंडूला दंडित केलं गेलं पंचांकडे. धाव आता मात्र मिळते 1, धावसंख्येत मात्र होते फेरबदल, धावसंख्या थांबते ती 26च्या घरामध्ये 5 गडी बाद 26. या दरम्यान बघितला तर फसवा चेंडू होता. एक विचार केला तर नक्कीच मी म्हणेल की स्लोवर पुढे चेंडू होता, फ्लॅटली चेंडू होता, मनात लालसा निर्माण करणारा चेंडू होता आणि मी म्हणेल की फलंदाज मात्र चकला आणि यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र बाद. नौका फलंदाज सचिन यावेळेस आता मात्र आपण पाहतोय इनॅट नंबर 8 वरती. कारण जर आपण जर बघितलं अमित सर की कालचे जे सामने होते ना, कालचे सर्व सामने जवळपास 4 षटकांचे होते पहिल्या फेरीतील. त्यावेळेस प्रत्येक संघाने जवळपास 40+ धावा त्यांनी पहिल्या सत्रामध्ये केल्या होत्या. त्यानंतर आज आपण पाहतात तर यावेळेस कुठेतरी एका मर्यादित धावसंख्येवरती रोखून ठेवलंय ते SS बॉयज संघाच्या या गोलंदाजांनी. यावेळेस बघा आपल्या खांद्यांचा वापर केला गेला, परफ्यूम डिलीवर आपण ज्याला म्हणतो ना, ती डिलीवर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सुंदर फेकी झाली, परंतु गॅदर चालून चांगलं एवढं म्हणावता आलं नाहीये. याचाच परिणाम म्हणजे 2 धावा एकवटण्यात यश आलं आणि या 2 धावेच्या बराबरीने समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 28 आणि 29 धावांचं आव्हान उभं केलंय ते SS बॉयज संघासमोर. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे.
दत्तकृपा स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघांना की या चला नाणेफेकीसाठी आपल्याला आमंत्रित केले जात आहे. हा तुम्हाला शेवटचा अंतिम कॉल असेल. यानंतर तुम्हाला कोणतीही पुकार दिली जाणार नाही. या दरम्यान स्वराज्य संघाचा संघनायक इथे आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहे. कृपया दत्तकृपा संघाच्या संघनायकाने आपली उपस्थिती किंवा त्यांचा कोणता असलेला प्रतिनिधी त्यांनी आपली उपस्थिती दाखवावी जेणेकरून आम्हाला टॉस करता येईल. अन्यथा आपल्याला 2 मिनिटाचा अवधी दिला गेलेला आहे. आयोजकांच्या माध्यमातून अशी सूचना येते की जर 2 मिनिटांमध्ये दत्तकृपा संघाचा संघनायक जर टॉससाठी आला नाही तर मग मात्र स्वराज्य या संघाला नाणेफेक घोषित केलं जाईल. तर चला सामना क्रमांक 2 चा विचार केला तर एस एस बॉयज स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवशंभो. या दरम्यान आपण पाहिलं की 28 धावा करून 29 धावांचं आव्हानाचा पाठलागसाठी यावेळेस पाहिलं तर पहिला चेंडू अक्षय याचा आपल्या मिडॉनच्या डोक्यावरून भिरकावून षटकारासाठी 6 धावा आता मात्र मिळत आहेत. या 6 धाव समीकरण मात्र 6 ने वाढतंय आणि नक्कीच मी म्हणेल की ज्या प्रकारे एस एस बॉईज संघाची ओळख आहे षटकार आणि चौकारने सुरुवात करणे ती परंपरा ती प्रथा मात्र सुरू केलेली आहे. अक्षयच्या बॅटमधून निघालेला हा पहिला खणखणीत दणदणीत षटकार. या दरम्यान पुन्हा एकदा वन बाउन्स चौकार बॅक टू बॅक स्वप्नील वरती केला गेलेला हा मोठा प्रहार ब्रँडेड दर्जेदार अमन हिरा चौकार. ज्या खेळासाठी अक्षय ओळखला जातो ना त्या खेळाची चुणूक आता मात्र आपल्या उपस्थितांना सर्वांना पाहायला मिळते. स्वप्नीलचा विचार केला तर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने तो मारा करतोय. मी म्हणेल की थोडीशी आपली जी लाईन आणि लेंथ आहे ती मात्र आखून ठेवली पाहिजे. या दरम्यान पुन्हा एकदा बॉल बॅट ड्राईव्ह केला. चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रातून उभा असलेला क्षेत्ररक्षक याच्याकडे नक्कीच पंचांना चकवत फलंदाजाला चकवत मी म्हणेल की चेंडू गेला तो सीमे रेषे नजदीक. बघा पंचांची चांगली कवायत पाहायला मिळाली. बॉल्स बॅट ड्राईव्ह केला पंचांच्या 2 पायामधून. नक्कीच पंच देखील तेवढे हुशार होते. त्यांनी बघितलं की बॉल आपल्या दिशेने येतोय वेळेवर त्यांनी उडी मारली आणि चेंडू गेला तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून एक धाव मात्र मिळते. या एखाद्याच्या भारी समीकरण मात्र 1 ने वाढतं. स्ट्राईकवरती येतोय तर फलंदाज पप्पू. आल्या पप्पूने देखील स्वागत केले गोलंदाज स्वप्नीलचं. या स्वप्नील तुमचं स्वागत आहे चौकारांचे. अक्षयने स्वागत केलं षटकाराने पप्पूने स्वागत केलं चौकाराने. मी म्हणेल की यावेळेस ही जोडी ही सलामीची जोडी जणू काही पवेलियनमधून सेट होऊन आली की काय असं वाटतंय. दरम्यानचा धावफलक आपण पाहता धावसंख्या जाऊन थांबते 15च्या घरामध्ये. बहुतेक मला असं वाटतं अमित सर की या दोघांना घाई झाली नाश्ता करायची घरी जायची. कारण बघा ना आले प्रत्येक चेंडूवरती मात्र ते मोठे प्रहार करतात आणि आयोजकांचा देखील वेळ वाचवतात. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येतोय दणदणीत खणखणीत अमन हिरा ब्रँडेड चौकार. या चौकारांची समीकरण मात्र 4 ने वाढते. पप्पू खेळतो आपल्या नाबाद 8 या धावसंख्येवरती. अक्षय खेळतो आपल्या नाबाद 11 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या जाऊन थांबते ती बिनगडी बाद 19च्या घरामध्ये. स्वप्नीलला विचार करावा लागेल कोणत्या लाईन आणि कोणत्या लेंथवरती अचूक टप्पा मारा करावा लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा त्यांनी आपली साईड बदलली आहे. पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेस मात्र मारा करतोय. 1 धाव आता मात्र मिळते. या 1 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ते आता मात्र 20 म्हणजे 2 दशक त्यांनी पूर्ण केले आहेत. बघा 29 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या आहे धाव फलकावरती केली गेली अंकित म्हणजेच 20. अक्षय आणि पप्पू हे एक वेगळ्या धाटणीचे फलंदाज आहेत. त्यांच्याकडे फक्त आक्रमकताच नाहीये तर विविध फटके देखील आहेत. तर यावेळेचा हा चेंडू बघा तर षटक देखील तर संपलेलं आहे. एका षटकाच्या या समाप्तीनंतर बघा विचार केला तर
पहिला चेंडू खेळून काढला अक्षयने, 6 धावा वसूल केला. चेंडू क्रमांक 2 वरती मोठा प्रहार आला, चौकार आला. तर नंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र शफल केलं, स्ट्राईक चेंज केली, स्ट्राईक रोटेट केली. पप्पू आला, पप्पूने आल्या चेंडू क्रमांक 5 चेंडू क्रमांक 6 वरती दर्जेदार 2 चौकार मारले आणि धावसंख्येवरती नेऊन ठेवली ती मात्र 20च्या घरामध्ये. या दरम्यानचा सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज जफर हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. मी म्हणेल की जे पहिल्या षटकामध्ये घडलं ते सगळं विसरून जफरने जर अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा केला ना तर देखील पुन्हा कमबॅक करू शकतो. परंतु यावेळेस बघा लोअर फुलटा चेंडू होता, आमंत्रण होतं, आमंत्रण स्वीकारलं फलंदाज पप्पूने आणि का मला सलामीला पाठवलं आपल्या संघ नायकाने. जो विश्वास जी जबाबदारी दिली होती ना त्याला पूर्णपणे उतरलाय. त्या विश्वासाला सार्थपणे मात्र कामगिरी करतोय तो फलंदाज पप्पू. धावसंख्या फलकावरती आता मात्र 26. 3 धावांची गरज. या दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू, या खराब चेंडू खरपूस समाचार घेतो. चेंडू जातो आपल्या मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे 2 धावांची संधी होती परंतु एकच धाव आता मात्र अंकित केली गेली. कारण अक्षयला माहिती आहे की हा सामना मला संपवायचा, एक मोठा फटका मारून. पण तो फटका येणार का? जफर अक्षयला संधी देईल का षटकार किंवा चौकार म्हणजे क्या? अक्षय हा सामना एका आपल्या स्टाईलमध्ये आपल्या अंदाजामध्ये संपवेल का? या दरम्यान दुहेरी तलवारीचा वापर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. तोपर्यंत चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावांच्या भार समीकरण मात्र 2 ने वाढतंय. धावसंख्या थांबते 29 आणि याच दरम्यान हा सामना देखील संपलेला आहे. SS बॉईज संघाचं आयोजक कमिटीच्या वतीने फार अभिनंदन आणि शिवशंभो संघाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. नक्कीच चिंतन मनन करावं लागेल शिवशंभो संघाला. आपलं चुकलं कुठे, आपण कुठे कमी पडलो या संघात हा सामना जिंकण्यासाठी, याचं विवेचन तुम्ही नक्कीच करा आणि ते झालंच पाहिजे. या दरम्यान मी म्हणेल की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाहत आहात की पवेलियनमध्ये स्वागत होतंय ते पप्पू आणि फलंदाज अक्षय यांचं.